हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. हा काय मस्त सुकं चिकन आहे बघा, एकदम मस्त झणझणीत. चला पटकन बघूया रेसिपी. आधी गॅस पेटून पहिला घेऊया त्याचा नमस्कार आणि मग करूया आपल्या जेवणाला सुरुवात. पहिल्यांदा घेऊया एक कढई. त्या कढई एकदम छान तापली, मग टाकायचं आहे त्याच्यात तेल. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, एकदम गावच्या पद्धतीने जास्त मसाल्यांचा राडा न करता झटपट होणारी आपलं सुकं चिकन गावरान पद्धतीने बरं का. तर प्रथम आपण इथे तेलामध्ये चिकनचे जे पीसेस आहेत ते तेलात फ्राय करून घेत आहोत. याने काय होतं, चिकन जे आहे ना ते बटरी होत नाही, प्लस त्याचा स्वाद आहे ना चिकनच्या रस्स्यामध्ये एकदम छान येतो. असं मऊ लुसलुशीत एकदम ते मिळमिळीत चिकन होत नाही, छान टेक्स्चर त्याचा मेंटेन राहतो. एक आपण साधारण जेवढे सगळं चिकन आहे तेवढे सगळं वन बाय वन करून फ्राय करून मस्त एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे बघा मी सगळं चिकन फ्राय करून घेतलं आहे तेलामध्ये. आता याला ठेवूया बाजूला आणि पुढे वळूया आपल्या सुक्कं तर्रीदार मस्त सुक्कं चिकनकडे गावरान पद्धतीचं. चला तर मग एकच कांदा घेतलेला आहे, कारण आपलं एक वेगळं वाटण आहे त्याच्यामध्ये कांदा ऑलरेडी असणार आहे, म्हणून मी एक कांदा बारीक चिरून त्याला आपण मस्तपैकी तेलात परतून घ्यायचा आहे. जवळपास गोल्डन कलर साधारण कांद्याचा आला, मग आपण टाकायचं आहे टमाटर. तेही एकच टाकायचं आहे. टमाटरचा जास्त वापर केल्याने रश्श्याला आंबटशी चव येते, म्हणून एवढं लक्षात ठेवा की टमाटर हे चिकनच्या भाजीमध्ये जास्त टाकता कामा नये. तुम्ही मटनमध्ये वापरू शकता, मटणामध्ये टमाटर चांगलं लागतं, पण चिकनमध्ये अजिबात नाही, आंबट चव येते. ही एक टिप आहे म्हणा आजच्या रेसिपीची. त्यामध्ये आता आपण नंतर टाकलं आहे मीठ. मिठानंतर 2 चम्मच साधारण मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. कुठल्याही भाजीचा मी तर म्हणते राजा असावा तो तर ही आलं लसूण पेस्ट, त्याच्याशिवाय तर कुठल्याच भाजीला चव येत नाही. करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आपला हा कांदा लसूण मसाला आहे. लाल तिखट हे आवडीनुसार असावं, आम्हाला जास्त थोडंसं तिखट लागतं झणझणीत थोडंसं, म्हणून मी 2 चम्मच कांदा लसूण मसाला आणि एक साधारण लाल तिखट, सिम्पली लाल तिखट आहे. हळद, धना पावडर आणि गरम मसाला एक टाकलेला आहे. आपल्याकडे असतील ते सगळे मसाले टाकायचे आहेत. मस्त तेलात परतून घ्यायचे आहेत. परतून झाल्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे. बरं, मी इथे वाटण तुम्हाला दाखवलं नाही आहे, कारण आपली व्हिडिओ खूप लांबलचक होईल आणि बघायला फारसा कंटाळा येतो, म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगते. वाटण हे आपलं कांदा आणि खोबरं आहे, सुकं खोबरं, ते छान लालसर भाजून घेऊन त्याच्यामध्ये आपण थोडंसं हे टाकलेलं आहे, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर हे थोडंसंच नावाला टाकलं आहे मी. छान मस्त ते वाटण करून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि मग याच्यात टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मसाला जसजसा परतत जातो तेलामध्ये तसतसं त्याला तरी येत जाते, तेल सुटत जातं आणि मसाला जो आहे तो साईडने सुद्धा सुटत जातो आहे. तुम्ही बघू शकता. आत्ता इथे अजून मेन चव वाढवणारा पदार्थ, किंवा इन्ग्रेडियंट्स म्हणू शकतो आपण, तो आहे चिकन मसाला. तोही मी 1 चम्मच घेणार आहे. तोही थोडा स्पायसी असतो, म्हणून अंदाजे घ्यावा आवडीनुसार. बघा, तुम्ही बघू शकता ग्रेव्ही एकदम छान मस्त परतली गेलेली आहे, शिजली गेलेली आहे, तेलही सुटलं आहे आणि बरं मसाला जो आहे कढईला सुटत जातो बघा, चिकटत नाही. चिकटला तर मसाला शिजला नाही असं समजावं. दुसरी टीप, आता जे आपण फ्राय केलेलं चिकन आहे ते टाकून द्यायचं इकडे, एकजीव करायचं आहे मस्तपैकी. वास इतका सुंदर येतो ना काय सांगू, आणि प्लस हे बघूनच मला सुक्कं चिकन असंच खावं असं वाटतं. मला काय, माझा मुलगाही तेच बोलून गेला. बघा, चिकन थोडं शिजत आलं आहे हलकंसं, बघा हलकं म्हणण्यापेक्षा जास्तीच जरा त्याला तरी बिरी सुटली आहे, मस्त लाल कलर आलेला आहे छानपैकी. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, अजून थोडं चिकन शिजवण्यासाठी. थोडंसं पाणी टाकलं तर ते जरा अजून थोडंसं शिजेल आणि प्लस थोडी आपल्याला ग्रेव्हीसुद्धा मिळणार आहे, जेणेकरून आपण ती भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा चपातीबरोबर, जे आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. इतपत आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, पातळ करायचं नाही. बरं, आता हे जे पाणी टाकलं आहे एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही एक कालवणसुद्धा म्हणू शकता, चिकनचं कालवण म्हणूनही खाऊ शकता.
पण आपण सुकं करत आहोत म्हणून आपण पाणी जास्त ठेवणार नाही आहोत. शिजलं, झाकण लावून ठेवायचं आहे. मग ते थोडा वेळ शिजेल, आपलं काम मस्त करेल. त्यानंतर आपण बघू शकता सुंदर असं सुकं चिकन गावरान पद्धतीने तयार आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.